नमस्कार. आत्मा मालिक, भाग क्रमांक 24. काही लोक जे आध्यात्मिक पुस्तकांचे वाचन करीत असतात, भरपूर पुस्तकांचं वाचन केल्यानंतर काहींना असं वाटतं की आपल्याला आत्मज्ञान झालं आहे, परंतु तसं काही नसतं. कितीही पुस्तकं वाचा तरी ते आत्मज्ञान होत नाही. कितीही ग्रंथ वाचा तरी ते आत्मज्ञान होत नाही. खरं जे आत्मज्ञान आहे ते आपल्या आतून होत असते. म्हणजे सद्गुरू मार्गाने जेव्हा तुम्ही नामदीक्षा घेतात, सद्गुरू मार्गाने उपवास व्रत करतात, शिर्डी कोपरगाव रोड आत्मा मालिक ध्यानपीठ या ठिकाणी सद्गुरू उपवास का करून घेतात? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे जळण्यासाठी, ते विकार आहे ते जळण्यासाठी, त्यासाठी हा उपवास असतो. त्याला तपस्या म्हणतात. जेव्हा विकार जळतील तेव्हाच आतून आत्मज्ञान होते. जेव्हा आतून आनंद वाहतो, शांती, प्रेममय होतं मन, तेव्हा आतून सर्व विकार जळल्यावर आत्मज्ञान होतं. असा तो विषय असतो. तर काही लोक जे ग्रंथ किंवा हे वाचन करतात, जर त्यामध्ये एकदम पक्का भक्त असला आणि त्यांनी वाचन केलं आणि तसं आचरण केलं, पूर्ण सत्य आचरण असावं, पण ते तसं केलं तरीसुद्धा मग आत्मज्ञान होऊ शकतं. पण असे उदाहरणं खूपच कमी असतात. उपवास म्हणजे एक भट्टी. गुरुदेव उपवासाच्या माध्यमातून एक भट्टीतून अग्निपरीक्षेतून ते विकार जाळत असतात. म्हणजे एरोप्लेन सुपर मार्ग आहे सद्गुरूंचा, फास्ट मार्ग. आता दुसरे जे मार्ग आहे, जसं नामस्मरण करतो आपण, तो बी फास्ट मार्ग आहे. पण त्यापेक्षा जास्त फास्ट मार्ग सद्गुरू नामाने नामदीक्षा घेऊन उपवास करून त्या अग्निभट्टीतून तपून पूर्ण तपस्या होऊन ते जळतात, तेव्हा आत्मज्ञान होते. असा हा विषय असतो. आणि काही लोक जे बाहेरचे पुस्तकं वाचतात, ग्रंथ वगैरे वाचतात, तर काही लोकांना परत ते मला ज्ञान झालं आहे, मला ते अहंकार येऊन जातो. पण अहंकार आला म्हणजे मग आत्मज्ञान कुठे? अहंकार जेव्हा शून्य होतो आणि आतून आत्मा प्रगट होतो, आत्मज्ञान होतं, अहंकार पूर्ण शून्य होतो, पूर्ण नम्र, पूर्ण शांत, तेव्हा आतून ईश्वर प्राप्ती होते, आत्मप्राप्ती होते. तर काम, क्रोध, लोभ, मोह, राग, द्वेष, अहंकार हे जडताना अहंकार हा शेवटचा पॉईंट आहे, तो पूर्ण नष्ट झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते दिसलं पाहिजे प्रत्येकामध्ये की सर्वांमध्ये तो आत्मा आहे. म्हणून सर्वांचा आदर भाव करणं, प्रेमानं वागणं, हा भाव उठायला पाहिजे तुमच्या आतून. तर कोणाचे स्वभाव कसेही असो, पण आपण सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे. ते विकार आहे, ते स्वभाव आहे लोकांचे, त्याप्रमाणे ते बोलतील किंवा तसं घडतं. तर कोणाशी आपले भेदभाव झाला तर लवकर आपण प्रेमाने ते संबंध जोडायचे असतात पुन्हा. कारण प्रत्येकाकडून चुकी येते, होत असतात. त्याला म्हणतं आत्मज्ञान. म्हणजे मनात कपट नको, जडवृत्ती नको, पूर्ण निर्मळ मन, पूर्ण स्वच्छ मन असं जेव्हा होईल, सर्वांबद्दल प्रेम वाटेल, तेव्हा ते आत्मज्ञान. तर आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की बरेचसे लोक मंदिरात भक्ती वगैरे करा, काही हरकत नाही.
कारण ऋषीमुनींनं हे मंदिरात निर्माण केले, मूर्त्या निर्माण केल्या, तर तुमच्यासाठीच आहे. कारण की डायरेक्ट माणूस सद्गुरू मार्गामध्ये जायला वेळ लागतो. त्या पायऱ्या आहेत, तिथून तुम्हाला सवय लागते. तुमच्या घरात फोटो मूर्ती, तिथून तुम्हाला सवय लागते. त्या पर्सन पायऱ्या आहेत. पण पुढे सद्गुरू मार्गाने तुम्हाला आपल्या आतच ओढायचं आहे, ध्यान करीत, चिंतन करीत. आतून आत्मज्ञान आलं पाहिजे, असा तो विषय. तर सर्वांनी हा विषय समजून घ्यायचा असतो. आणि काही लोक जे पुस्तकं वगैरे एवढं वाचता, हे सर्व असं असं कशाला करतात ते अहंकारपणा? करू नका ते. अहो, प्रत्येक मनुष्य इथं मरतो, मृत्यू होतो. आणि कसलं काय अहंकार नको. कशाला आपण ते दाखवत बसता जास्त लोकांना. तुमचं तुम्ही आत्मज्ञान कसं होईल हे शांत व्हा, मौन व्हा, हा प्रयत्न करायला पाहिजे. वेळ कमी असतो, वेळ कमी आहे, जिंदगी छोटी आहे. आपल्यासाठी वेळ द्या. काय नाही, कोण किती बी तुम्ही ज्ञान सांगा लोकांना, काय किती चांगले चांगले महान संत होऊन गेले, काय किती. ते मीपणा सोडून द्या. आपल्या आत आपली तरक्की झाली पाहिजे, आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे, हा प्रयत्न करा. काही ठिकाणी काही भोदू साधू असतात, ते लूटमार करतात, भ्रमात टाकतात लोकांना. त्या झुटे साधूंच्या नांदी लागायचं नाही, ते भोदूंच्या नांदी लागायचं नाही. सद्गुरू शोधा. तुमच्या आता हे जे यूट्यूबवरचं माझं ते प्रवचन चालू आहे, पूर्ण जगात दिसतं. तर ज्यांना जिथं सद्गुरू जवळ पडेल तिथं तुम्ही सद्गुरूंकडून नामदीक्षा घ्या. आणि आपल्या आत ते आनंद अवस्था आहे, आपल्यामध्ये विराट शक्ती आहे. शांत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी ते खूप संपत्ती जमा करतात. काही साधू लोक मोठे मोठे मठ आश्रम बांधतात. काय आणि त्याचा उपयोग जर सत्विभाग होत असेल तर ओके, चांगला उपयोग झाला पाहिजे तर ओके. नाही तर मग ते हेराफेरी हे सर्व चुकीच्या मार्गाने जर पैसा कमावला तर ते बरोबर नाही. त्याच्याकरता सद्गुरूंची पारख केली पाहिजे पहिल्यांदा. कोणते सद्गुरू आपल्याला आत्मज्ञान देऊ शकता, कोणते खरे. मी जर 20 वर्ष केलेलं आहे, 20 वर्ष झाले मला. मी दर महिन्याला जायचो, घरी येऊन ध्यान साधना करायचो, त्यांच्या सानिध्यात ध्यान करायचो, घरी करायचो. पण अनुभवलं त्या महापुरुषांनी, सद्गुरूंनी, महात्मा गुरुदांनी ते प्राप्त केलं, म्हणून ते मला मिळालं. असे लाखो भक्त आहेत गुरुदेवांच्या जगभरात. तर चांगल्या सद्गुरूंच्या शोधात राहायला पाहिजे. आणि काही ठिकाणी ते भजनावाले सुद्धा चिलम बिलम पेता, तिकडे ज्ञानाच्या गोष्टी करता, अहंकार होतो. आणि कर्म चुकीचे करता. सर्वेच करता असं नाही म्हणत मी. जे चुकीचे करत असतील ते काय चुकीचे कर्म करता तुम्ही ज्ञान सांगता लोकांना. तर हे योग्य पहिले तुमच्या सुधारणा व्हायला पाहिजे. ज्ञान सांगायच्या पहिले तुमच्यात काय सुधारणा होते, तुम्ही काय आचरण करताय, ते महत्त्वाचं असतं. सर्वात मोठं दुःख म्हणजे मीपणा, अहंकार, मी बुद्धिमानी हे आहे. आपण काय आहे एक सांगतो मी तुम्हाला. तर ह्या विश्वामध्ये ह्या आकाशगंगा किती आहे माहिती आहे का? चंद्र, सूर्य, बुध, मंगळ तर आहेच, लाखो करोड आकाशगंगावर. किती किती मोठा आकाशगंगा आहे, किती ग्रह आहे मोठे मोठे. त्याच्यातला एक छोटा ग्रह पृथ्वी आहे. त्याच्यामध्ये आपलं शहर, आपलं गाव आणि आपण म्हणजे किती छोटं झालं. मग कशाला अहंकार करायचा? अहंकार करू नका, ते मोठं दुःख आहे. पण बऱ्याचशा लोकांचा अहंकारामुळे काय नुकसान होतं माहिती आहे का? त्याच्यामुळे जो युगो अहंकार निर्माण होतो, तुम्हाला जे मिळायचं असतं ते पण मिळत नाही. तुम्ही समोरच्याला भाव देत नाही, त्याच्यानं जे मिळणार असतं ते पण मिळत नाही. मग मर व्हायला पाहिजे.
हे पार लहान मुलं जे असतात त्यांच्यामध्ये युगो नसतो. आपण बी लहान होतो, युगो नसतो, पण ते मोठे झाल्यावर 10-15 वर्ष थोडंसं मोठे झालं की ते आजूबाजूच्या वातावरणामुळे ते युगो ह्या गोष्टी युगो लागतात. नाही तर लहान मुलगा कसं खेळतं लहानपणी, तशी अवस्था आपली निर्माण झाली पाहिजे. आपण ईश्वरमय असतो, आनंदमय असतो, आत्मस्वरूप असतो. ती अवस्था प्राप्त आली पाहिजे लहानपणाची. हे सर्व ते जसं जसं मोठं होतं ना आपण, सर्व वातावरणामुळे ते सर्व आपल्याला चिपकत जातं, ते भरलं जातं आपल्या मनामध्ये. त्याच्यानं ते हे सर्व खूप समजासारखा विषय हा. तर लहान मुलं कशी खेळतात, आता पहा मी खूप घरात बी आनंद राहतो, बाहेर आनंद राहतो, मग ती अवस्था प्राप्त झाली, आनंद अवस्था. निर्मळ व्हावं लागतं त्यासाठी. पण निर्मळ म्हणजे कोणाचं काही चुकलं तर थोडंसं कडक बी वागावं लागतं. जसं आपल्या मुलांचं काही चुकलं तर थोडं कडक वागावं लागेल. शिक्षक कसा शाळेत कडक वागतो थोडाफार, तसं हे सर्व गोष्टी बॅलन्स सांभाळून करावं लागतं या सगळ्या गोष्टी. तर आपण जास्त अहंकार नाही करायला पाहिजे. तर इतकं मोठ्या विश्वातून, इतक्या मोठ्या आकाशगंगातून, एवढ्या ग्रहातून आपण पृथ्वी आणि त्याच्यामध्ये छोटे आपण आहात. परंतु अजून पुढे सांगतो परंतु हे जे आत्मज्ञान प्राप्त झालं ना, तर विराट शक्ती प्राप्त होते आपल्यामध्ये. खूप मोठी शक्ती आपल्यामध्ये ध्यानामुळे हे सर्व प्राप्त होतं, सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होतं. आपण मनामध्ये सर्व कचरा भरलेला असतो ना, त्याच्यामुळे हा सर्व चिंता गोंधळ, या सर्व गोंधळ आहे. तर कचरा सर्व गोष्टी काढून फेकायला पाहिजे. आता काही ठिकाणी वाद होता, ह्या ज्ञानाचे वाद. ज्ञानामुळे मी वाद करत नाही, आता कोणाशी वाद करत नाही आपण. कोणी मला ज्ञान सांगू लागलं ते मी ऐकून घेतो. तो म्हणतो मला जास्त समजतं, म्हटलं तू मला जास्त समजतं, मी माघार घेऊन घेतो. तर अशा लोकांना माघार घ्यावं लागते, ते ऐकायला तयार नसतं. त्याच्यानं मी बाहेर जास्त शांत मौन असतो, आता ते जास्त बोलत नाही. तर आपण आपली तरक्की, आपलं आचरण, आपल्यात काय चुका आहे त्या सुधारायला पाहिजे. तर ध्यानानं सुधारतो आपण. ध्यान आणि कोणामध्ये काय हे त्यांच्या आचरणावरून समजतं. तो कसा वागतो, काय करतो, काय त्याच्यावर आपल्याला अभ्यास समजतो. ठीक आहे. धन्यवाद. आत्मा मालिक. सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सद्बुद्धी मिळो.